आतमध्ये आपण मशीनमध्ये बॅग टाकू, तिला आतमध्ये घेऊ. तर त्या साईडची जी लाईन आहे ती गर्ल्सची लाईन आहे. तर तुम्ही बघू शकता कधी काय सेल करायचं फर्स्ट फ्लोअरला. हाय मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आज ब्लॉग चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे आर सिटी मॉलला, जेणेकरून मी एकटा तर नाही जाणार आहे, माझा अजून एक मित्र आहे निखिल शिंदे, तुम्हाला तर लय वेळा मी सांगितलं असेल त्याच्याबद्दल. तर आज आपण जाणार आहे आर सिटी मॉलला ह्याच्यासाठी, जो की आपल्याला एक ब्लॉगिंग कॅमेरा बघायचा आहे. तर मी तर हा कॅमेरा ह्याच्यासाठी घेतोय की थोडा एक चांगला रिझल्ट भेटण्यासाठी, आणि माझ्याकडे ऑलरेडी आयफोन 15 पण आहे आणि माईक पण आहे. मग मला असा विचार केलाय की एक चांगला ब्लॉगिंग कॅमेरा आपण बघू. तर माझा कॅमेरा जो आहे कॅनॉनचा US-M आहे, त्याला आपण एक्सचेंज करू, दुसरा कॅमेरा घेऊ. तर बघू, आता आपल्याकडे बिल नाही आणि त्याला तर आपल्याला ओळखतो, तो म्हणजे मोबाईल जो शॉपवाला आहे ना, तो आपल्याला खूप चांगला ओळखतो. आणि तुम्हाला आरसीटी मॉलमध्ये प्ले स्टेशनच्या कॅसेट सेकंड हँड मध्ये तुम्हाला चांगले ते चांगले कंडिशन मध्ये एअरबड्स, कॅमेरा, मोबाईल, आयफोन, गुगल पिक्सल सगळ्या ब्रँडचे तुम्हाला मोबाईल भेटतील. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला मोबाईल गिम्बल पण भेटेल, माईक सुद्धा भेटेल, एलेक्सा भेटेल, तुम्हाला जेवढ्या घरातले इलेक्ट्रॉनिक सामान तुम्हाला सर्व भेटतील. तर चला, आज आपण पण आपला कॅमेरा एक्सचेंज करणार आहे आणि बघू तो कॅमेरा काय बोलतो आणि कसा बोलतो. आणि आपल्याकडे बिल नाही पण ओळखतो तो, तरी पण आपण एकदा ट्राय करूया. मी बोललो तर आज आपण कॅमेरा घेऊन जाऊ आणि विचारू, आणि चला आपण मग निघू आता आरसीटी मॉलला. तर आता आपण आलोय आरसीटी मॉलच्या बॅक साईडला. तर तुम्ही बघू शकता आरसीटी मॉलच्या बॅक साईडला मी आता इथून म्हणजे गाडी आतमध्ये पार्क केले. आणि इथं जर तुम्ही येत असाल ना, तर मी तुम्हाला सांगतो, इथं ना फायर ब्रिगेड आहे. तर फायर ब्रिगेडच्या इथं ना तुम्ही गाडी लावू नका, कारण की इथं म्हणजे गाडी म्हणजे इमर्जन्सी जर कुठं तरी जायचं असेल ना, तर ते गाडी काढता येणार नाही त्यांना. तर ह्याच्यासाठीच ना मी तुम्हाला एक जागा सांगतो, ह्याच्या पाठीमागे तुम्ही आले ना, तर तिथं गाडी लावा. या नाही तर आरसीटी मॉलमध्ये पार्किंग आहे, पे पार्किंग ₹40 पार्किंग मध्ये घेतील. तर तुम्हाला तिथंच लावा गाडी. आणि अजून एक सांगतो की तुम्ही इथं जर आले ना, तर आरसीटी मॉलच्या बाजूला ते ना फायर ब्रिगेडच्या बाजूला पार्किंग आहे. तर तुम्हाला असं वाटेल की इथं पार्किंग मध्ये अलाउड आहे, पण इथं गाडी अलाउड नाही. तर तुम्ही इथं गाडी लावू नका, कारण की इथं टोचन होणार गाडी. इथं गाडी डायरेक्ट टो होते. तर तुम्हाला हे सांगतो, इथं गाडी टो होते म्हणून इथं गाडी लावू नका. तर आता आपण निघतो इथून. तर चला आता आपण घेतो मग आरसीटी मॉल मध्ये. आता इथं आपण निघालो, बघूया जरा चाय पिऊ आपण. बघा इथंच बोलत होतो मी, इथं गाडी टोचवून येते, तर ह्या साईडला गाडी लावू नका. हे बघा बिकानेरी आहे ना, याच्याच बाजूला तुम्ही इथं म्हणजे तुम्ही जर इथं कधी लावत असेल गाडी, तर इथं लावू नका गाडी, कारण की इथं गाडी टोचून होणार आणि तुम्हाला गांधीनगरला डायरेक्ट जावं लागेल गाडी शोधायला. आणि अशा टाइमला येतात ते लोक की तुम्हाला माहिती पण नाही पडणार, आणि ते त्यांचा राऊंड असतोच टोचूनवाल्यांचा. तर इथं येऊ नका आणि इथं गाडी लावू नका. डायरेक्ट आरसीटी मॉल मध्ये जावा, ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला डायरेक्ट म्हणजे पे पार्किंग भेटेल. ₹40 पे पार्किंग आहे, तर तिथंच लावा गाडी. तर चला आता आपण निघू पुढे मग. तर हे बघू शकतात आरसीटी मॉलचा एंट्री गेट आहे. आणि जर तुम्हाला पार्किंग करायची असेल तर इथून आहे ना, आतमध्ये आरसीटी मॉल मध्ये पार्किंग करायसाठी इथून खाली जाणार, ग्राउंड फ्लोर आहे. ₹40 पे पार्किंग आहे आणि ₹80 फोर व्हीलरची पार्किंग आहे. तर आता आपण तर तिकडे नाही लावली. मी आरसीटी मॉलच्या नाही बॅक साईडला ना जागा आहे, ती कोणाला माहिती नाही. माहिती असेल पण अशा खूप लोकांना नाही माहिती. अगर तुम्हाला जर लावायचीच असेल तर तुम्ही तिथं गाडी लावा, कारण की जर फायर ब्रिगेडच्या बाजूला कुठं लावणार ना, तर गाडी टोचून होणार. आणि कसं दुसऱ्यांना त्रास, जर फायर ब्रिगेड वाल्यांना जर एमर्जन्सी कधी कुठे जायचं असेल ना, मग त्यांना त्रास होणारच. म्हणून ते लोकांना बाजूला जिथं गाड्या लागतात तिथं टो होते, कारण की तिथं अशी पण नो पार्किंग आहे. मग तुम्हाला तर माहितीच आहे, नो पार्किंग मध्ये जर गाडी लावली तर ऑब्विसली मग टोचन तर गाडी तुमची होणार. तर बघू आपण आता आरसीटी मॉल मध्ये आपण पण एंट्री मारणार आहे. बघूया आपण अजून काय काय, खूप काय ऑफर पण चालू आहे आता. बघूया ना, आता क्रिसमसची पण ऑफर असते, काय ना काय चांगलं आपण भेटलं तर आपण पण ठेवू. बघा आता ह्याचं बघा, ह्याला किती पण बोला, हा शिर्डीला ना, हा आणि त्याचा मित्र आहे. माझा तर प्लॅन कॅन्सल झालेला, मला नाही जमलं. तर माझा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे पण हे लोक दोघांनी बोलते की बाबांनी आम्हाला बोलवलं. तर ठीक आहे, बाबांनी तुम्हाला बोलवलंय म्हणजे चांगली गोष्ट आहे. जाऊन आलेत, खूप एन्जॉय केली दोघांनी पण. पण आपण नव्हतं म्हणून त्याला थोडं बरं नाही वाटलं. तर ठीक आहे ना, नेक्स्ट टाइमला आपण पण सोबत जाऊ, त्यात काही विषय एवढा हे नाही ना. आता तुम्ही बघू शकतात आरसीटी मॉलची एंट्री. आता आपण जाणार आहे आरसीटी मॉल मध्ये. इथे आपल्या बॅगास वगैरे म्हणजे चेकिंग होणार, तर आतमध्ये आपण मशीन मध्ये बॅग टाकू आणि तिला आतमध्ये नेऊ. तर त्या साईडची ती लाईन आहे ती गर्ल्सची लाईन आहे, ही बॉईजची लाईन आहे. तर आता आपण बॅग काढू
आणि मशीन मध्ये टाकू. तर फायनली आरसीटी मॉल मध्ये आपण आलेलो आहे. तर आपली आरसीटी मॉल मध्ये बॅग वगैरे चेक झाली. मशीन मध्ये डायरेक्टली टाकायची, डायरेक्ट टेन्शनच नाही, विषय नाही काय. तर बघूया आता आपण पहिला फर्स्ट फ्लोअरला जाऊन बघू, जे आपलं मेन काम आहे तिकडं. त्याच्यानंतर आपण बघूया आता, आणि क्रिसमसचे काय ऑफर आहेत जरा ते पण बघू. मग माझ्या बायकोला पण एक दिवस आणायचं इथं खायला. बघूया अजून काय काय आपल्याला भेटणार आहे. याला किती पण सांगितलं ना तर हा काय ऐकत नाही. इथं क्रिसमसची तयारी इथं आरसीटी मॉल मध्ये फुल एकदम बोलतात ना. हाँ, ये बता रही है, हाँ, एक लड़की है, रिचार्ज का फोन आया मेरे को, बोलते 300 रुपए का रिचार्ज मारेंगे ना हाँ. तो ब्लूटूथ फ्री मिलेगा। अच्छा, तो म्हणजे वही बात कर रहा हूँ। ह्याची फ्रेंड बोलते की 300चा जर तुम्ही रिचार्ज केला तर तुम्हाला ब्लूटूथ फ्री भेटणार. तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही, हे कोण ज्याला ह्याला सांगतंय त्याला. तर बघूया आता क्रिसमसची तयारी. तर माझ्या पाठी बघा, तुम्ही बघू शकता क्रिसमसची तयारी आहे. आपण येऊ, आपण क्रिसमसच्या दिवशी पण येऊ आपण इथं. हा फोसिलचा शॉप आहे. हा फोसिल मधून मी खूप वेळा वॉच घेतलेत. माझ्याकडे माहिती आहे फोसिलच्या 3 वॉच आहेत. तर आपण बघू अजून पण खूप काय नाही का. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊ. तुम्हाला सांगितलं तर रिलायन्स डिजिटलच्या त्या साईडला आहे. आपल्याला जायचं तिथून सरळ जाणार तर डायरेक्ट जो आपल्याला शॉपला जायचं तो शॉप तिथे भेटणार. बघूया वेस्ट साईड मध्ये पण जरा आपण बघूया का रे, वेस्ट साईड मध्ये काय ऑफर चालू आहे वेस्ट साईड मध्ये. बघूया जरा काहीतरी आपण घेऊ. माझ्या बायकोला पण जरा तिचा बर्थडे येणार आहे 22 डिसेंबर, तर आपण तिची पण एखादी शॉपिंग बघू आपण काय भेटतं का. चल 31चा काही प्लॅन नाही अजून, पण बघू आता. 31ला तर मला ऑर्डर आले क्लबची, तर त्या हिशोबाने आपण 31ला मग काहीतरी नवीन करायचं बघूया, जर प्लॅन कॅन्सल झाला तर. हो, वेस्ट साईड मध्ये खूप चांगले बंपर जॉकेट आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता काश्मीर वगैरेला फिरायला, मनालीला जायला म्हणजे खूप चांगल्या इथं आले जॅकेट्स. उडी बघा, प्रीमियम उडी आहे, एकदम प्रीमियम उडी आहे एकदम. काय कॉस्ट आहे बघू आपण ह्याची. टॅग पाठी लावला इथं, 1699 ला उडी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे हाय आपल्या बजेटमध्ये आपण घेऊ शकतो. पण आहे ना, ठीक आहे. आपण अजून बघूया जरा. हो, वेस्टर्न वन पीस, वेस्टर्न वन पीस. तर तुम्ही बघू शकता वेस्टर्न वन पीस. आता एकदम म्हणजे 31 आहे माहितीच आहे तुम्हाला. तर त्या हिशोबाने ह्याचं बघा, ह्याला ह्याला किती पण समजावा की जिथं बघाल तेव्हा ह्याचे ये नाके माझी असतात. स्कूल फ्रेंड होती। ती स्कूल फ्रेंड आहे तिचं नाव सुनील होतं। ह्याची स्कूल अल्फिया। फ्रेंड आहे. अल्फिया नाव आहे, अल्फिया. तो मित्रांनो, आता आपण वेस्ट साईड मध्ये आलेलो आहोत. तर इथं सेक्युरिटी बोलतात आणि आपले स्टाफ बोलतात की इथं कॅमेरा अलाउड नाही. तर ठीक आहे, त्यांचा पण म्हणजे काम आहे, म्हणजे असं म्हणजे त्यांना पण अगर मला बघितलं तर त्यांना पण कोणतरी ओरडल. तर चांगली गोष्ट आहे, आपल्याला सांगितलं, चांगलं समजवलं म्हणून ठीक आहे भाऊ. तर चला आता आपण इथून निघू दुसऱ्याकडे. तर वेस्ट साईड मध्ये आपल्याला अलाउड नाही बोलले तर आपण दुसऱ्याकडे बघू. रिलायन्स डिजिटल मध्ये आता जाऊन आपण बघूया जरा. बघा ह्याला बघा, ह्याची ह्याची जी होती ना ती फ्रेंड होती, तिला आता तुम्ही फ्रेंड होती, दाखवलं माझी फ्रेंड शाळेत होती. होती। माझा अभ्यास करून द्यायची शाळेत। तर मित्रांनो, इथं आपण आलो होतो ना वरती सेकंड फ्लोअरला, जसं की तर तुम्हाला सांगतो मी की आता आपण जसं म्हणजे बेसमेंट वरून फर्स्ट फ्लोअरला आलो. तर तुम्हाला सांगतो इथं खूप म्हणजे खूप काय गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो बघा, हे अॅनिमे प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे आता खूप ट्रेंडिंग मध्ये झालं. कार कलेक्शन आहे का नाही ते नाही माहिती, पण बघू आपण ह्यांच्याकडे भाऊकडे काय काय भेटतं अजून. आहे बघा, आता विचारू आपण भाऊला काय कॉस्ट आहे. तर आप भाई यहाँ पे मतलब अगर फर्स्ट फ्लोर पे अपन तो आ चुके हैं, तो यहाँ पे मतलब स्टार्टिंग प्राइस क्या है, मतलब अगर किसी को मतलब आना टू हो डबल नाइन से स्टार्टिंग प्राइस है। 299 से तो स्टार्टिंग मैंने प्राइस। मैंने गोकुल मिल जाता है। तो एक दिखा सकते हैं मतलब एक पीस तो देख सकते हैं 299 से स्टार्टिंग प्राइस है, जैसे कि आप लोग देख सकते हैं। ये देखो ये वाला, ये 299 से स्टार्टिंग प्राइस है। तो लास्ट प्राइस क्या मतलब क्या कॉस्ट है लास्ट? सर 8000 8000। तो मिल जाते हैं लाइट वाले। वो 8000 मतलब एंड है मतलब। और आप मतलब अच्छे से अगर मतलब जैसे कि अभी और ऐसा कुछ एंटीक प्रोडक्ट में लेना रहेगा एनी में, तो वो सब कैसा मतलब अगर लेना रहेगा? 2000 तक की रेंज का है, 2500 तक का है, 3000 तक का है। तो अलग अलग रेंज है, जैसा आप चॉइस करते हो। और वो जो जोकर बैठेगा भाई, वो बहुत एकदम अलग दिख रहा है कुछ देखने में, वो 3000 का बहुत अच्छा है मतलब।
स्टार्टिंग प्राइस 2,999 से स्टार्टिंग है और एंड जो प्राइस है ना एकदम लास्ट टू लास्ट कॉस्ट वो है 8,000। तो आप लोग देख सकते हैं और भी भाई के पास बहुत 1000। तो ये देखो और भी बहुत सी चीजें आप लोग देखने के लिए यहाँ पे एक बार आओ, आप लोग को मतलब आइडिया आएगा कुछ लेना है क्या लेना है। तो ये देखो देख सकते हैं अभी। तो इथं तुम्ही बघू शकता की निकॉनचा मतलब आहे खूप चांगला शॉप आहे. आपण म्हणजे आरसीटी मॉलला फर्स्ट फ्लोअरलाच आहे. आता आपण इथून तुम्हाला मी सांगत होतो त्याच्या बाजूलाच आहे बघा 2 दुकानं सोडून आहे. त्या दुकानाचं नाव पण मला काय माहिती नव्हतं. पण मी खूप वेळा आलोय पण एवढं माझ्या डोक्यात नाही आलं ती गोष्ट. तर बघू आपण काय काय भेटतं इथं अजून. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एक्सेसरी शॉपचं नाव आहे. तर तुम्ही येऊ शकता बघा इथं खूप काय गोष्टी भेटतील तुम्हाला. तुम्हाला सांगितलं होतं मोबाईल भेटतात, गुगल पिक्सेल सगळे फोन भेटेल तुम्हाला. वन प्लस पासून ते आयफोन पासून ते सगळे बघा. तर आता आपण आज जाऊ. तर एंटरटेनमेंट शॉपमध्ये तुम्ही बघू शकतात काय काय भेटतं ते. त्या सगळ्या गोष्टी भेटतात बघा तुम्हाला. कॅमेरा पाहिजे तर कॅमेरा पण चांगल्यातल्या चांगल्या कंडिशनमध्ये भेटतात. आणि इथे हे लोकांनी म्हणजे लिहिलेलं असतं CB ते सगळे कंडिशनमध्ये लिहिलेलं असतं ते तुम्ही बघून घेऊ शकता. तर तुम्ही बघा आता मी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा फोन्स पण भेटतात इथं. एवढे सारे मोबाईल भेटतात जसं की हा गुगल पिक्सेल आहे, गुगल पिक्सेल 8 आहे, गुगल पिक्सेल 6 प्रो आहे, हा OnePlus 11R आहे. तर तुम्हाला असे खूप काय बघा. आयफोनचे एअरबड्स पण भेटतील तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आयफोनचे वॉचेस पण भेटतील आणि तुम्हाला हेडसेट भेटतील ओरिजिनल सगळे जे जे कंपनीचे तुम्हाला पाहिजे ते सगळे. आणि नसेल तरी तुम्हाला दुसरं अजून यांचा एक शॉप आहे तर तुम्हाला तिथं म्हणजे ते सांगाल तुम्हाला कसं म्हणजे काय करायचं. मग तुम्ही तिथं चेक करून तुम्ही सांगितलं ना तरी. आता तुम्ही बघू शकता आम्ही एंटरटेनमेंट शॉप मध्ये बाहेर पडलोय. आणि जर तुम्हाला कधी काय सेल करायचं असेल ना तर एंटरटेनमेंट शॉपमध्ये या. पहिल्या माळ्यावरती आहे, फर्स्ट फ्लोअरला या. आणि फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर तुम्हाला एंटरटेनमेंट शॉप भेटेल. कारण की तिथं आम्ही आता एलेक्सा सेल केलाय. आणि जो माझा एलेक्सा होता ना तो खूप 2.5 वर्षापासून ना तो बेडमध्येच पडला होता आणि मी खूप दिवस झाले त्याला वापरला नव्हता. तर मी बोललो चल ठीक आहे ना, कशाला मग अगर आणि तुम्हाला पण माहिती आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी आहे की तो कधी पण बंद पडतो. तर मी बोललो बंद पडण्यापेक्षा आणि बंद होण्याच्या आधी आपण सेल केलेलं बरं. आणि मला 1500 त्यांनी दिलेत. तर तुम्हाला पण कधी काय असं सेल करायचं असेल ना तर फर्स्ट फ्लोअरला या. आणि फर्स्ट फ्लोअरला एंटरटेनमेंट शॉप आहे तिथे या आणि तिथे काय पण तुम्ही सेल करू शकतात. पण बिना बिलचं काय घेत नाही ते लोक. तर बिल असं खूप इम्पॉर्टंट बिल आहे. आणि बिल म्हणून बोलतो काय पण जर तुम्ही काय विकत घेतात इलेक्ट्रॉनिक वस्तू तर त्याचं बिल ठेवा. कारण की कधी जर तुम्हाला ती वस्तू कामाला नाही आली तर तुम्ही ती वस्तू इथे येऊन सेल करू शकतात. आणि ह्यांचं आहे ना फिनिक्स मॉलमध्ये पण आहे. त्याचा शॉप तर आपण नंतरला जाणार आहे आता पैसे घ्यायला. आता ती टेस्टिंग मध्ये पाठवलं तो एलेक्सा. तेव्हा आपण पेमेंट जेव्हा आपण घेणार ना त्यांच्याकडून ते आपण घेऊन त्याच्यात नंतर त्यांना विचारूया फिनिक्स मॉलमध्ये कोणत्या फ्लोअरला त्यांचा शॉप आहे. तर चला आपण थोडा इथे फोटो शूट करू आणि निघू आता इथून थोड्या टायमाने. आता आपलं RCT मॉलमधून काम झालेलं आहे. तर आता आपण घरी चाललो. तर RCT मॉलमध्ये आपण एलेक्सा पण सेल केलाय आणि जे कॅमेऱ्यासाठी आपल्याला काय खूप काय गोष्टी बघायच्या होत्या ते पण झालंय. तर आपण निघूया आता. बघू आता आपण दुसऱ्या काय अजून गोष्टी. पण आता इथून आता RCT मॉलमधून पहिला बाहेर पडू. खूप फिरलो आता आपण इथे. फायनली आता आपण RCT मॉलमधून बाहेर पडलोय. तर तुम्ही बघू शकतात आता आपण काहीतरी. मला तर आता चायची तलब लागले. मला चाय खूप आवडते. आय एम ए चाय लवर. तर ह्याला तर आवडत नाही पण माझ्या घरी आला ना तो बरोबर चाय पिणार. आता इथं पण मला आता चाय पियायची तलब लागली. तर बघू आपण आता थोडी चाय पिऊ आणि चिल्ड होऊ आणि नंतर आपण पुढे निघू. तर चला भेटू आता सीधा. पण फायनली आपण घरी आलोय आणि घरी येऊन थोडं बरं वाटतंय. आराम करायला आता. आराम करून थोडंसं जेवून. कारण की आज आपण बाहेर जेवणार होतो पण आता आपण घरी येऊनच म्हणजे पार्सल घेतलंय बाहेरूनच. बोला आता घरीच जेवूया. तर ठीक आहे बघूया. आता निखिल गेला फ्रेश व्हायला. आता आपण पण फ्रेश होऊ. आणि असेच व्हिडिओ माझे लास्टपर्यंत बघत राहा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणून थँक्यू मित्रांनो. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. आणि माझ्या चॅनलवरती नेहमीच तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा. लास्टपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. तुमच्यासाठी खूप असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो